नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बिरादार शिवगोंडा धोंडाप्पा, मुक्काम पोस्ट वळसंग, तालुका जत, जिल्हा सांगली येथील रहिवासी असून मी शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर गेली 2 वर्षे करत आहे. आणि यासाठी माननीय गुलाबराव खंडागळे साहेबांचं मार्गदर्शन हे मला मोलाचं मिळत असतं, वेळोवेळी मिळत असतं. हा जो प्लॉट पाहत आहे यामध्ये आपणाला गवत भरपूर प्रमाणात दिसतंय, परंतु या गवतामध्येच मी मक्याच्या 2-2 ओळी एका बेडवर टोकलेल्या आहे. हे आपणाला दिसत असेल. लोक मला सध्या मूर्खात काढत आहेत. एवढ्या गवतामध्ये असं पीक कसं येईल काय, याप्रमाणे सध्या टोमणे मारायचं सुरू आहे. परंतु सद्यस्थितीत तरी मला हे माझं मक्याचं पीक चांगलं आहे असं वाटतंय. सगळीकडे हिरवं दिसत आहे. गवतही वाळलेलं दिसत आहे आणि त्या गवतामध्ये वाळलेली मका आहे, उगवलेली मका हिरवगार आणि 4-6 पानावर आपणाला दिसत आहे. नुकतंच मी एक कीडनाशकाचा फवारा घेतलेला आहे आणि यामध्ये आता उत्पादन किती येतं काय ते पाहूया. परंतु सध्या तरी माझी मक्या या प्लॉटची किंवा या पिकाची अवस्था चांगली आहे असं मला वाटतंय. खरोखरच मला गुलाबराव खंडागळे सर हे एक देवदूत म्हणून भेटलेले आहेत. शून्य मशागत तंत्रज्ञानाचे ते देवदूतच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्चाची बचत होते. मुळं जागच्या जागी कुजवली जातात, जिरवली जातात. त्यामुळं गेल्या हंगामातील ज्वारीची थाटंसुद्धा तशीच आहेत. उडीद हे पीक घेतलेलं होतं. उडीदमध्ये मी ज्वारीचे बिया मिसळलेल्या होत्या. काही भाग पलीकडचा जो काढून घातलेला आहे वैरण म्हणून, हे राहिलेले आहेत ते तसेच आहेत. आपणाला दिसत असेल की संपूर्ण हे गवत आणि हे मका. एक 2 दिवसात आता यामध्ये तणनाशकाचा टिंजऱ्याचा वापर करण्याचा विचार आहे. गवत 2-4 पानावर आपणाला दिसतंय, पुढारी वगैरे आहे. बाजूला काही गवताचा प्रकार नाही आहे, परंतु सध्या बेडवर जिथं पाणी आहे त्या ठिकाणी गवत उगवलेलं आहे. मक्याच्या 2 ओळी अगदी स्पष्ट आणि अगदी व्यवस्थित दिसत आहेत. उत्पादन मिळाल्यानंतर लोकांना याची प्रचिती येईल की खरोखर हे मूर्खपणाचं नाही तर चांगलं आहे, शहाणपणाचं लक्षण आहे शून्य मशागत शेती करणं म्हणजे. आणि हेच मंत्र दिलं मला माननीय गुलाबराव खंडागळे साहेबांनी. त्यामुळं त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. सध्या माझा गव्हाचा प्लॉटसुद्धा चांगला आहे. 2 क्विंटलचं उत्पादन हे सध्या माझ्या घरात असल्यासारखं आहे. कारण नांगरट नाही, मशागत नाही, पेरणीचा खर्च नाही, रोटरचा खर्च नाही, टोकण केल्यामुळं बियाण्याचा खर्च कमी, 50% बियाण्याचा खर्च आला. आणि अशा पद्धतीनं गहू हे पीक पण चांगलं आहे. आणि हे मका हे अवशेष जसेच्या तसे जमिनीत आहेत. यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं हालचाल केलेलं नाही. गवत आहे तसं आहे. ते आपण पाहू शकता. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जिथं गवताचं प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी ह्या मक्याला जी लष्करी अळी येते त्या लष्करी अळीचं प्रमाणसुद्धा कमी आहे. आणि जिथं गवत कमी आहे त्या ठिकाणी आपणाला लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे. म्हणजे मला दुहेरी फायदा यातून मिळत आहे. आणि म्हणून शेतकरी बांधवांनो, आपण सुद्धा
शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करा, निसर्गाचं संरक्षण करा, सेंद्रिय क्रमाचं प्रमाण शेतीमध्ये आपल्या जमिनीमध्ये वाढवा, भूमातेचं रक्षण करा आणि भरघोस उत्पादन कमी खर्चामध्ये मिळवा, एवढी अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द या पिकाच्या संदर्भात संपवतो आणि माननीय गुलाबराव खंडेकाळे सरांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की ज्यांनी हा मंत्र मला सांगितला, मंत्र मला दिला. धन्यवाद.